स्पर्धामध्ये अभिनंदन करूया. ते हृदय सत्कार सोहळा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार घेतल्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा बौद्ध विकास सभा संस्था यांचे संयुक्त विद्यमान सत्कार सोहळा. सोहळा आहे आदरणीय ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांच्या वतीने आज सूर्य सत्कार सोहळा होतोय. समाजरत्न आयुष्यमान राहुल सुदाम रोकडे पाटण तालुक्याच्या तारळे विभागातील रावडे गावचे सुपुत्र आणि समाजरत्न. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपण पुढे आलेलं पाटणच्या मातीतील 52 कशी सोनं आणि कणकणीत नाणं. एक जिद्दी, धाडसी, कष्टाळू, विनयशील, दमदार आणि कर्तबगार युवा नेतृत्वाला आतापर्यंत मिळालेल्या विविध पुरस्कारांच्या मांदियाळीत आता छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्कार आपल्या शरीरात शोभून दिसणार. आणि रोकडे परी ह्याच्या आडनावाची उकली त्यांनी शब्दामध्ये केली. रोखठोक, जिथल्या तिथं माग पुढे नाही, जवाची तवा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही, असं हजर जबाबी व्यक्तिमत्व राहुलजी रोकडे. कर्तव्याला व शब्दाला जागणारा, खऱ्याला खरं व खोट्याला खोटे म्हणणारा न्यायिक माणूस राहुल रोकडे. आणि डेरा बुद्ध भीमाच्या पथावर चालणारा पथिक राहुल रोकडे. शब्दांकन उत्तम भाऊ पवार हे तारळे भागाचं दमदार नेतृत्व. वाहणाऱ्या दगडाला कधीही शेवा साचत नाही आणि वापरात असणाऱ्या लोखंडाला कधी गंज चढत नाही. तशा पद्धतीनं आपण जर नेहमी समाजाचे नाळ जोडीत जर राहिलो तर आपल्या पाठीमागे असणारा हा समाज कधी तुटत नाही. याची खुणगाठ आपण कार्यकर्त्यांनी बांधून घेऊया आणि पुढे समाज कार्य चालू ठेवूया. एवढी जातीमध्ये टाकून माझं थोडक्यात प्रास्ताविक संपवतो. जय भीम. हा भारतीय संस्कृती जतन करायची असेल, आपला हा देश लोकशाही पद्धतीने वाचवायचा असेल तर संविधान हाच राष्ट्रग्रंथ आपण मांडला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर हा राहुलला मिळालेला पुरस्कार हा त्याच्या कामाची पोचपावती आहे. राहुलचं व्यक्तिमत्व अतिशय मृदभाषी आणि प्रेमळ असं आहे. राहुल गेल्या पंचवार्षिकला राहुडे ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून होता. आज शाळा व्यवस्थापन कमिटी राहुडे याचा अध्यक्ष आहे आणि त्याचे पप्पा सुदाम मास्तर, म्हणजे मी त्यांना मास्तर म्हणतोय म्हणजे वाडलाच्या ठिकाणी चुलते या नात्यानं आज ते राहुडे सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत. खरं सांगायचं झालं तर राहुलच्या बाबतीमध्ये खूप काही सांगता येईल असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. यांचं कुटुंब सुद्धा चांगलं आहे. राहुडे सारख्या या गावामध्ये एक राहुल नावाचा एक सुपुत्र जन्माला येतो आणि आपल्या कर्तृत्वानं कार्यानं आपल्या स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं त्याबरोबर गावचं आणि या भागाचं नाव करतो. आणि आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना, राजकीय नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या हातून सुद्धा काहीतरी समाजात देणे लागतो आणि ती प्रेरणा तुम्हाला मिळावी म्हणून खऱ्या अर्थानं हा तारळे भागातील बौद्ध महासंघाने हा यांचा राहुलचा सत्काराचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला. त्याचं कारण त्यातून प्रेरणा मिळावी आणि आपल्या हातून सुद्धा असे कार्य घडावे. ती आशा ठेवायची नसते. राहुलजी माझ्या थोडेसे छोटे असतील पण मी बघतो राहुलजी प्रत्येक गोष्टीमध्ये समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्यामध्ये पुढाकारांना असतात. फक्त बौद्ध समाजासाठीच ते काम करतात गुरुजी असं सर असं नाहीये. ते प्रत्येक समाजाच्या प्रत्येक संघटनेच्या कामामध्ये असतात. ते संघटनेच्या कामाची कुठेतरी एक आपली कोणतरी आपली एक दक्षता घेत असतं. हा ते दक्षताच म्हणजे राहुलजी आपल्याला हा मिळालेला हा पुरस्कार आहे. आपल्याला पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. हे सामाजिक कार्य करताना त्याच्या आयुष्याची होणारी जडणघडण, वडील एक श्रमिक असताना, एक नोकरी करत असताना त्यांनी राहुलवर यथोचित लक्ष दिलं आणि आज राहुल घडलेला आहे. सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करणारा राहुल असा सदैव या रावडे गावाच्या मातीतील उमललेले छोटेसं फूल आज या कळीचं फुलात रूपांतर झालंय आणि या फुलाचा मोठा गुच्छ तयार होणार आहे. वेगळा सत्कार कुठला? उंबऱ्या शेजारी बसलेली म्हातारी ज्यावेळी तो पैलवान आल्यानंतर गल्लावरनं हात फिरवून मोठं कडाकडा मोडते तो खरा सत्कार. या मातीतला हा सत्कार आहे म्हणून याची आठवण ठेवावी आणि तुझ्या पुढील वाटचालीस
माझ्या हार्दिक शुभेच्छा. पण बंधूंनो, या ठिकाणी फक्त बौद्धच नाही, या ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी राहुल रोकडेचा सत्कार होत आहे हे नमूद करायला मला वावगं वाटत नाही. राहुलने जे समाजकार्य केलं त्या समाजकार्याचं जे देणं जे आहे हे राहुलने या ठिकाणी राहुडीचं जे नाव आहे, राहुडी गावाचं जे नाव आहे हे फक्त सातारा जिल्ह्यातच नाही, पाटण तालुक्यातच नाही, तारळी विभागातच नाही, तर हे जे आहे हे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं. आणि मग राहुलला पुढे राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी मी माझ्या वतीने हे भारतीय संविधान प्रदान करत आहे. राहुलला विनंती करतो याचा स्वीकार करावा. खऱ्या अर्थानं समाजरत्न म्हणजे काय तर समाजामध्ये खऱ्या अर्थानं काम करणारा, एक तळमळीचा, धडपडणारा, कायमस्वरूपी समाजाशी निगडीत असणारा कार्यकर्ता, आणि म्हणून त्याला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खरं तर मी या ठिकाणी सर्वांच्याच वतीने मंगलमय शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. राहुल, तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो, समाज फार जमलेला आहे. आता तुमचीच नुसती ठिणगी पडली, या ठिकाणी जाता जाता ठिणगी पडलेली आहे की तुमचं उमदं नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं संधी मिळेलच, संधी मिळणारे हे 100% खात्री आहे. बहुजन समाज तुमच्या बरोबर आहे आणि आपला समाज तर 100% नव्हे तर 200% त्यांच्या बरोबर आहे. हा पुरस्कार मिळालाय म्हणजे दोन प्रकार आहेत. एकानं पुरस्कार दिलेला आणि एकानं घेतलेला आहे. दिलेल्यानं जबाबदारीतून मुक्त झालेला आहे, आता घेणाऱ्याची जास्त जबाबदारी वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही आता 60 न पळताय ना, आता 80 न पळा. कारण की तो पुरस्कार, ती पुस्तकं तुम्हाला स्वस्त बसू देत नाहीत. आणि जे पुरस्कार, जे पुस्तकं तुम्हाला स्वस्त बसत नाहीत अशीच पुरस्कार स्वीकारायचे आणि अशीच पुस्तकं वाचायचे. छत्रपती संभाजीराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला, अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं पुरस्कार एका शेड्यूल कास्ट मधल्या 59 जातीमधल्या बौद्ध समाजाच्या एका तरुणाला मिळतोय, हे अजून प्रेरणादायक बाब आहे. जातीच्या नावानं पुरस्कार मिळत असतील, व्यक्तीच्या नावानं पुरस्कार मिळतील, महापुरुषांच्या नावानं पुरस्कार एका शेड्यूल कास्ट माणसाला मिळणं हे अजून तेवढं क्रांतिकारक आहे. आज तर सर्वांनीच आता शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकाच्या हातात पिशव्या आहेत. शुभेच्छाचं वर्ष होणार आहे, म्हणजे आदरपूर्वक इथं जी लोक थांबलेले आहेत, हा पण पुरस्कारापेक्षा जी हे देत आहेत, आपल्याला आशीर्वाद देत आहेत, हे तर फार मोठं काम आहे. जो हर हुन्नरी काम करणारा समाजामध्ये व्यक्ती आहे त्याला संधी मिळाली पाहिजे. निश्चितपणे संधी मिळेलच. पाटण तालुका पातळीवर तुम्हा मंडळींना भाव वगैरे तुम्हा मंडळींना माहीत आहे. आमची पॅन्थरच्या काळापासून जी आंदोलनं किंवा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून होणारी आंदोलनं, या आंदोलनामध्ये राहुलनं एक विद्यार्थी दशेमध्ये येऊन सुद्धा त्यानं चांगल्या पद्धतीनं सगळ्या आंदोलनाचं अनुकरण घेऊन ते आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं सार्थक रीतीने प्रभावित करता येईल या दृष्टीने त्यानं पावलं टाकून आज या स्टेजला राहुल पोचलेला आहे. तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं की खरंच हा व्यक्ती एवढ्या कमी वयामध्ये एवढा समाजभूषण पुरस्कार केला. कितीतरी या ठिकाणी पाटण मान्यवर आहेत की राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, साहेबरत्न आहेत, हे तर काका लेख लिहितात. म्हणजे एवढे मोठे मान्यवर या ठिकाणी असून सुद्धा या गरीब कुटुंबातून निर्माण झालेला हा कार्यकर्ता आज या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार घेऊन या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. ही सर्वांची अभिमानाची गोष्ट आहे. राहुल रोकडे मला खेट्या किती घालतात हे बघण्यासाठी मला वरचेवर चालवलं, आणि ज्या वेळेला मला त्यांनी वचन दिलं त्यावेळेला एका वेळेत सगळ्या कमिट्या करून देणारा हा राहुल रोकडे, म्हणजे यात मानपण ह्याच्यात त्यांचं सगळं आलेलं आहे. एवढंच मी त्यांना सांगू शकतो. कोणतेही काम त्यांच्यासाठी छोटं नाही. अनेक क्षेत्रात ते काम करत असताना सर्वसामान्य म्हणून ते काम करतात आणि ते खूप कौतुकास्पद आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा म्हणजे मानपत्र द्यायचा दिवस ठरला होता आणि राहुलदादांचा आज तो सत्कार समारंभ याच दिवशी होतोय, तर ते खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. जगायचं कसं, अन्यायाविरुद्ध लढायचं कसं, संघर्षातून घडायचं कसं, वादळासमोर उभं राहायचं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कर्तृत्वात आपल्या नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. तसेच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखं गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावरती समाजानं टाकलेली मोठी जबाबदारी आणि जो पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्काराच्या नावाप्रमाणे
त्याला न्याय देणे पद आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा काम करावं लागणार आहे. मला वाटते राहुलच्या बाबतीमध्ये निश्चितपणे म्हणजे ती खात्री आहे की राहुल त्या पुरस्काराच्या नावाला साजेसं काम हे भविष्यामध्ये पण करेल. हा समाजरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं योग्य पुरस्कार दिला असं म्हणावं लागल, कारण जे काही मागत नाहीत त्यांना जवळजवळ काही मिळत नाही. न मागता अशा पद्धतीचा पुरस्कार मिळणं हे त्यांना एक प्रोत्साहन दिलं जातं की तू समाजाचं काम करत राहा. एका रयतेचा राजा आहे, त्या राजाचा एक युवराज छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी अल्पायुष्यामध्ये फार मोठा पराक्रम केला. एकही लढाई कधी संभाजी महाराज हारले नाहीत. अशांच्या नावानं तुम्हाला समाजरत्न पुरस्कार मिळतोय. पुरस्कार म्हटलं की जबाबदारी वाढली. तुम्ही आता समाजाचे रत्न आहात. तुम्ही आता साधीसुधी व्यक्ती राहिली नाही. ज्याचा घरात सन्मान होतो ना त्याला जगात सन्मान असतोय. नंतर गावात कोणी विचारत नाहीत, बाहेर मोठा नेता असतोय. तसं नाही, या ठिकाणी तुम्हाला स्थानिक पातळीवरती सुद्धा खूप मान आहे. याचाही सुद्धा मला खूप आनंद होत आहे. त्यामुळं राहुल रोकडे साहेबांचा पुरस्कार आज आम्ही हायजॅक केल्यासारखं वाटते आम्हाला की हा पुरस्कार समाजरत्न पुरस्कार आपणा सर्वांना मिळाल्यासारखं वाटते. ही माझी धारणा आहे आणि माझी भावना आहे आणि ही खरी आहे, कारण एक प्रेरणा म्हणून आपल्याला सर्वांना हे आहे. माने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे सर्वांना आपल्याला प्रेरणा म्हणून आहे आणि ही प्रेरणा तशीच तेवत राहिली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की जागृतीचा दिवा हा सतत तेवत ठेवा आणि हा तेवत ठेवण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. राहुल रोकडेजींना हा जो राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे, त्या पुरस्काराच्यामुळं मला असं वाटतं की ते ह्या ताळे भागातले एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आता तयार झालेलं आहे. आतापर्यंत सर्वसाधारण व्यक्ती म्हणून वावरत होते, पण आता ह्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे. आणि व्यक्तिमत्व हे माणूस हयात असताना पण तयार केलं तर ते खूप महत्वाचं. सर्वांना ते शक्य नसतं. बरेचसे लोक व्यक्ती म्हणून जन्मतात आणि व्यक्ती म्हणूनच निघून जातात, परंतु राहुल रोकडेंसारखे काही असे ठराविक असतात कार्यकर्ते असतात की ते आपल्या आयुष्यामध्ये विविध क्षेत्रातून आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडतात. ज्या छावा प्रतिष्ठान राहुल रोकडेंना हा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. हा छावा प्रतिष्ठाननं आमच्या भागाच्या छाव्याला दिलेला पुरस्कार. मी याला छावा का म्हणतो तर आमची जी तारडे भागामध्ये बौद्ध विकास आणि तारडेभाव बौद्ध विकास अशा ज्या संस्था आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून कार्य करणारी, धडपडणारी, चळवळीतली असणारी जी मंडळी आहे ती बऱ्यापैकी 60च्या पुढची आहे. एकमेव राहुल आहे की तो 30-35च्या घरातला आहे, म्हणून तो आमचा छावा आहे. आणि या आमच्या भागातल्या छाव्याला त्या छावा प्रतिष्ठाननं दिलेला हा पुरस्कार आमच्या दृष्टीनं अतिशय हा तोलाचा आणि मोलाचा आहे. शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये मला पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर आज या ठिकाणी माझ्या गावामध्ये सत्कार करायचा असं विभागाच्या वतीनं समिती एक तयार झाली आणि त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी सत्कार झाला. आपण सर्व उपस्थित राहिला वेळेत वेळ काढून, त्याबद्दल आपण सर्वांचं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं आभार मानावे एवढे कमीच आहेत, पण तरी सुद्धा मी आभार मानून थांबतो. जय भीम, जय भारत. असं जगा की छातीवरती आव्हानाचे लावून तर नजरेत नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर आणि असंच अगदी खडतर परिस्थितीमधून आपल्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा, कर्माचा ठसा उमटवणारे आज माझ्यासोबत आहे. आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती समाजरत्न पुरस्काराने तुम्हाला गौरवित केले, तरी पण याचं रहस्य काय सांगाल? आज संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहतो आहे, काय सांगाल? आता कसं आहे, याचं रहस्य सांगायचं म्हटलं तर आता माझ्या स्वप्नात बी नव्हतं की मला छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार मिळेल म्हणून. पण याचं कामातून माझी मुंबई, पुणे, सातारा, पाटण, कराड या ठिकाणी कामाच्या चळवळीमधून माध्यमातून माझ्या संबंध वगैरे पोच पावत्या देत असतात बाहेरून.
जे आमचे संस्थेचे छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गडांकुश सर यांनी माझं कार्य बघत त्या कार्याची दखल घेऊन मला पुरस्कार दिला असं मला वाटतं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आणि खरोखरच आज राहुलजी रोकडे हा जे पुत्र लाभलेला आहे त्यांच्या आई वडील इथे उभे आहेत माझ्यासोबत आहेत. जाणून घेऊया आई वडिलांच्या प्रतिक्रिया. वाटलं नव्हतं की हा पुरस्कार भेटेल म्हणून, परंतु आम्ही त्यांना सहकार्य केलं. आमच्याही सहकार्यामुळं त्यांचा राहुल आतापर्यंत इथपर्यंत पोहोचला. याच्या पलीकडे काहीच नाही. चांगलं कार्य करतो ते, समाजकार्य करतो, घरातली कामं करतो, बाहेरची कामं नोकरी करतो. तुम्हाला किती वेळ देतात? घरातली कामं काय काय करतात ते? घरातली सगळी कामं आमच्या अडचणीची करतो ते, शेतीची, घरातली सगळी कामं. मिस्टरांना तुमच्या समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया? ते समाजातून राहिलेला वेळ खूप देतात आम्हाला सुद्धा. तुम्हाला वेळ देतात म्हणजे तुम्ही हॅपी आहात. हो. धन्यवाद. त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा. भाऊ म्हणून प्रत्येक गोष्टीत, वाईट गोष्ट असू द्या, चांगली गोष्ट असू द्या, आपण सदैव तो लहानपणापासून माझ्या पाठीशी आहे. आणि पुढे तुम्ही मोठे का ते मोठे? तो मोठा. ओके. आणि पण इथून पुढेही तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील काही प्रॉब्लेम असेल तर. आणि समाजकार्य करताना समाजामध्ये किंवा इतर कुठेही काही प्रॉब्लेम असेल तशी जसा माझ्या पाठीशी असतो तसं सगळ्या गोष्टींमध्ये समाजामध्ये तो पूर्णपणे पाठीशी उभा असेल सगळ्यांच्या. आणि सगळ्यांची कायमस्वरूपी तो मदत करत राहील हा माझा विश्वास आहे त्याच्यावरचा. आणि पुढील कारकिर्दीस त्याच्या खूप खूप शुभेच्छा. फॅमिलीतील जावई बापू रोकडे त्यांना तर मी दादाच म्हणतो. जसं मोठ्या भावाप्रमाणे ते सपोर्ट करतात, तसं समाजाचं कर्तृत्व ते स्वतःच्या कार्यातून आहे ना दाखवतात पण. आणि त्यांना हा जो मोठा पुरस्कार भेटला ते नेहमी कर्तृत्ववान राहतात म्हणा, किंवा समाजाच्या बाबतीत म्हणा, किंवा मित्रमंडळीच्या बाबतीत म्हणा. त्यांचं साम्राज्य एवढं मोठं व्हावं, वाट मोठी व्हावी आणि पुढे पण त्यांनी असेच कार्य करत करत आईवडिलांचं, पूर्ण समाजाचं, आमचं सगळ्यांचंच मान अशी उंचवेल अशी कर्तव्य करत राहावं. समाजरत्न राहुलजी रोकडे यांचे बंधू नाव कमवलेलं आहे. आणि तयारी म्हणजे त्याची महत्त्वाची म्हणजे सगळी मनाची तयारी. असं कुणाचा पाठिंबा नाही वगैरे काही नाही, कुणाचा सल्ला नाही, फक्त मनापासून त्यांची तयारी. मोठे झाले तर तुमचा असाच पाठिंबा राहणार का? आमचा हात राहणार, ह्याच्या पलीकडे पाठिंबा राहणार अजून.